आज व्हिडिओची सुरुवात थेट ब्रेकफास्टपासून करूया. तर आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवलेलं आहे ओट्सचं चिलं. हे बनवायला अगदी सोपं आहे आणि झटपट होतं आणि फायबरयुक्त आहे. तर काय करायचं आहे, ओट्स आपला 1.5 वाटी ओट्स भिजू घालायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपलं बेसनचं पीठ घालायचं आणि मग आपला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि जिरा पावडर टाकायचा आहे आणि छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि अपार्टमेंट राहण्यामध्ये राहण्याचा फायदा बघा किती छान. माझ्या मैत्रिणीनं शेंगुळे आणलेले आहेत, मला तर खूप आवडतात. मग आज थेट जेवणच झालं असं समजा. आणि मग एक पार्सल रिसीव्ह झालं. मी तर ऑर्डर केली नव्हती. मग नंतर कळलं की माझ्या जाऊबाईनं जे आहे ना, ते राख्या पाठवून दिलेले आहेत माझ्या मुलासाठी. म्हणजे लाडक्या बहिणीनं भावासाठी राख्या पाठवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये राख्या आणि काही चॉकलेट्स होती. आणि त्यामध्ये बघा काय भेटलं आहे मला. मला दरवर्षी ना दिवाळीमध्ये असं वाटतं की आपल्याकडं असा एखादा सिक्का असावा पूजेसाठी, पण माझ्याकडे नव्हता आणि तो बघून मला खूप आनंद झाला. माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट मला भेटलेली होती आणि याच्यामध्ये हळदी कुंकू आणि तांदूळ आहेत, अक्षदा. तर हे सगळं ठेवून देते आणि ब्रेकफास्ट झाला की थोडं इकडं-तिकडं करण्यामध्ये वेळ निघून जातो आणि मग लगेच स्वयंपाकाची वेळ होते. आणि मी तांदूळ भिजू घातलेलं होतं आणि मग मला ते काढायचं होतं. मग इडलीसाठी तांदूळ भिजू घातलेलं होतं मी. मग ते सगळं काढून घेतलं आणि मग लगेच स्वयंपाकाची तयारी केली. मग भाजी कट करण्याच्या अगोदर मला पीठ मळायची सवय आहे. त्याच्यामुळं काम खूप सोपं जातं. इकडं भाजी टाकत-टाकत मी चपात्या पण करून घेतलेल्या होत्या. भाजी तशी आपली सिंपलच आहे, म्हणजे कांदा आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट जे आपण नेहमी बनवतो ना, तशीच भाजी बनवलेली आहे. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा असा आपला आजचा स्वयंपाक झालेला आहे. चपाती आणि भेंडीची भाजी एवढंच मी बनवलेलं. भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये.